ओके, ही फुल चार्ज येतं बघा इथं. आपली जर फुल चार्जिंग असेल ना त्याप्रमाणे लाईट्स लागतात. तर फुल चार्ज आहे. तर ह्याच्यासोबत काय येतं, 2 माईक येतात, एक ट्रान्समीटर आणि एक अँड्रॉइडला एक क्लिप येते जी आपण ट्रान्समीटरला लावू शकतो. आणि सेम तेच क्लिप काढू आपण आयफोनची पण भेटते. म्हणजे 2 स्लॉट आहे. प्लस याला गोप्रोला पण अटॅच करू शकतो, DSLRला पण अटॅच करू शकतो. मग DJI क्लेम करतं 50 फुटापर्यंत आपला आवाज चांगला येऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता दुपारच्या वाजलेले आहे 2:30 आणि आज व्लॉग बनवायचा नव्हता मला खरं तर, बट आजचा दिवस मी स्किप केलेला आहे. तर बघसान ना 20 जानेवारीला मी ब्लॉग नाही टाकलेला, सॉरी 20 फेब्रुवारीला ब्लॉग नाही टाकलेला. तर जास्त आजारी पडलो होतो त्याच्यामुळं आज मी काय बनवणार नव्हतो. परंतु मग म्हणलं की आजचा दिवस वेस्ट करण्यापेक्षा आजची पूर्ण मी माझ्या जवळपास 12 ब्लॉग आहे. त्या 12 ब्लॉगचे मी टोटल थंबनेल वगैरे ना आणि अपलोड करून ठेवणार आहे. सो मी ते आता करत होतो, मला मग ते पण शेअर करावं. आणि आज मी माझ्या DJIचा माईक आहे ना माझ्या, ज्याला मी 1 वर्षाच्या जास्त झालेलं आहे घेऊन, त्याचा रिव्ह्यू करणार आहे. सो आज ते पण दाखवतो. आणि मी ड्रोनची बॅटरी पण चार्ज लावली. तर आज ड्रोन पण फ्लाय करू आपण. ड्रोनच्या थोडं नेटवर्क आणि आरसीचा प्रॉब्लेम दिसत होता मला काल. सो आज चेक करू आहे का नाही. तर आता मी शूट करतोय ना, तो साधारण 4 ते 5 फुटाचं अंतर आहे. नंतर मी माझा DJIचा माईक लावलेला आहे. सो आता आवाजाची क्लॅरिटी कशी आहे ना ते समजेल तुम्हाला. आता मी शूट करतोय माझ्या 13 प्रोनी. 15 प्रो माझ्या या साईडला आहे. 13 प्रोनी शूट करतोय मी आता. तर आवाजाची क्लॅरिटी याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. घरात आहे मी आत्ता, ज्यावेळेस आपण आउटडोअर जाऊ ना त्यावेळेस पण तुम्हाला दाखवतो मी ह्याची क्लॅरिटी. आता मी माझं DJIचे ड्रोन आहे ना त्याची बॅटरी चार्ज लावलेली आहे, VRची बॅटरी चार्ज लावलेली आहे, RC पण चार्ज लावायचं मला. सो सगळं चार्ज करणार आहे. आज ड्रोन पण फ्लाय करायचं आपल्याला, DJI माईकचा रिव्ह्यू करायचा आहे. आणि प्लस आपले जे 12-13 ब्लॉग होते त्या 12-13 ब्लॉगचे पूर्ण अपलोड करून आपल्याला थंबनेल पण एडिट करून ठेवायचं आहे. मी शेड्यूल लावून ठेवणार मी सगळं. ठीक आहे, आज भरपूर काम आहे. आज साधारण 2:40 आलेले जातील. मला 2-1 तास लागतील अजून. मी 4:30-5 वाजेपर्यंत आपलं काम होईल. आणि त्यावेळेस आपण बाहेर आउटडोअर शूट करायचो. ओके, आज वाजले बरोबर. आपण चाललोय ड्रोन फ्लाय करायला. आपल्या लोकेशनवरून बसायला गाडी इथं पार्क केलं बघा. इथून खाली इंद्रायणी नदी आहे आणि याच रोडनी खाली आपल्या तिथे जायचंय. सगळ्यात जुनं आपण यायचं ना स्पॉट तिथं जायचं आज. कारण तिथं जरा जास्त वारा असतं नाही का, आणि वाऱ्यामध्ये ना तुम्हाला माईकचा अंदाज येईन की क्लॅरिटी कशी वगैरे. शेट राव, तेच नाही आणलं राव मी, स्टँड नाही आणला मोबाईलचा. ट्रायपॉड पाहिजे होता राव. ट्रायपॉडच घरी विसरलोय मी. या साईडनी खाली जाऊ, बघू ट्राय करू की कुठं असं मोबाईल अडकवता येईन, ठेवता येईन वगैरे. मग तुम्हाला अंदाज येईन एक. तेच मेन असते नाही का, कारण त्याच्यावरून मग तुम्हाला कळन की किती लांबी रुंदी नाही का, अशी किती लांब गेलं तरी आवाज राहतो. मोबाईल होतं एक बघू अडकवता येतं उघड आपल्याला. साईडला दिसतं का नाही काय माहिती. तिथे आहे ना काम चालू आहे आता, मोठं फुगलंय ते, त्याचा पण आवाज जास्त येतोय. त्या माईकमध्ये त्याचा आवाज कॅप्चर होतो का ते पण कळलं आपल्याला. वारा पण जास्त आहे साईडला, खाली पण जास्त वारा असतंय. कारण मी पण असा परचेस केला होता टीव्ही बघून. मला आयडिया आहे की परचेस करायच्या लायकीच आहे की नाही. तसं मी आता वर्ष आली यूज करतोय, मला तो वरती वाटला. जस्ट मी माझ्या शेअर करतो माझा एक्सपिरियन्स की हा माईक कसा आहे. DJIचे प्रोडक्ट मला खूप सगळं चांगले वाटते. फक्त मी गोप्रो DJIचा ॲक्शन तिथेच घ्यायला पाहिजे होता तो. जाऊन देता नेक्स्ट टाइम तर बाय करायचं मला, पण DJIचंच प्रोडक्ट केला.
साईडला वीट आहे, इथं वीट ठेवू, स्टँड करूया विटांचा मोबाईल ठेवायला. मी असं जुगाडमध्ये ट्रायपॉड बनवला आहे वीट बस लावून, कारण मी घरी विसरलो माझा ट्रायपॉड. सो आता आपण शूट करू 13 प्रोनी. मी 15 प्रोनी शूट करतो आता सध्या. आता तिथं त्या साईड लावला आपण 13 प्रो. व्हॉइस क्लॅरिटी ऐकू शकता किती, व्हॉइस कसा येतो बघायचं फक्त. आता आम्ही साधारण 50 फुटापर्यंत असणार आहे. हां, हे मॅक्सिमम 50 फूट असणार आहे. DJI क्लेम करतं 50 फुटापर्यंत आपला आवाज चांगला येऊ शकतो. ओके, आता मी माईक व्यवस्थित लावतो फक्त, थोडं निसटलं होतं माझ्याकडून. ओके, आता मी बरोबर तोंड पुढं माईक धरतो. सो तुम्ही व्हॉइस क्लॅरिटी चेक करू शकता. साधारण 50 फुटाचं अंतर आहे आणि DJI तर क्लेम करतं 50 फूट. ह्याच्यावरती कॅट पण असतं, पण ते कॅट माझ्याकडून हरवल्यामुळे ना मी वापरू नाही शकत, नाही आहे माझ्याकडं. आणि जर काही वार जास्त असेल ना तर ते कॅट लावू शकता पण, नाही का, माईकवरती लावायची फॅसिलिटी आहे, परंतु माझ्याकडे कॅट नाही आहे. तरी पण याचा आवाज कसा येतो तुम्ही चेक करू शकता. आता बऱ्या प्रकारे येतं. या साईडला फॉकलँडचा चालू आहे, हा वार चालू आहे, मग व्हॉइस क्लॅरिटी कळू शकते तुम्हाला. ह्याच्यासोबत काय येतं, 2 माईक येतात, एक ट्रान्समीटर आणि एक अँड्रॉइडला एक क्लिप येते जी आपण ट्रान्समीटरला लावू शकतो. आणि सेम तेच क्लिप काढू आपण आयफोनची पण भेटते. म्हणजे 2 स्लॉट आहे. प्लस याला गोप्रोला पण अटॅच करू शकतो, DSLRला पण अटॅच करू शकतो. मग हे कम्पेअर केलं नाही तर हे सगळं मिळून सगळ्या डिव्हाइसला चालतं. ओके, सो याची प्राईस मी साधारण बाय केलं त्याला 1 वर्ष आधी 32,500 रुपयाला. तो आता प्राईस कमी झालेली आहे. आणि DJIचं अजून एक नवीन व्हर्जन आलेलं आहे, ते पण घेऊ शकतो तुम्ही. आणि याची प्राईस कम्पेअर केलं तर उतरली असणार आता. सो आता परत मी माईक कॉलरला लावतो. आत्ता तुम्ही क्लॅरिटी चेक करू शकता, व्हॉइस क्लॅरिटी. आता वार आहे बघा जास्त. आता साधारण 20 फूट अंतर आहे, 20 फुटापर्यंत आलो आहे. मॅक्सिमम मी 50 फुटापर्यंत गेलो होतो. सॉरी, परत 50 फुटापर्यंत जातो. 1 सेकंड. बघा मी आता इथं उभा आहे, साधारण मोबाईल तर लावलेला आहे बघा. ओके, आता अंतर आहे 50 फुटापर्यंत आहे, 50 फुटापर्यंत अंतर आहे. आवाज क्लॅरिटी चेक करू शकता. ओके, आता मी जवळ येतो, हळूहळू जवळ आलं तरी पण कसं व्हॉइस क्लॅरिटी पण चेक करू शकता. जसं वारं कमी होतं ना तसा आवाज चांगला येतो. आणि बेस पण चांगला आहे याला, ज्या माईकला. आणि याला कस्टम बऱ्याच गोष्टी की तुम्ही ना सेटिंगमध्ये चेंज करू शकता. मी तर आतापर्यंत काहीच नाही केलं, मला ॲज इट इज मी असं वापरलेलं आहे. आता मी एकदम जवळ आलेलो आहे बघा. ओके, बरेच ब्लॉगर आहे यूट्यूबवरती, ते याचा माईकचा यूज करतात. मी तर इंडियन बॅकपॅकरचा तर डेली बघितलं, डेली ब्लॉगिंग करतो आणि डेली हा माईक लावतो असेल तो. ओके, आता याच्यासोबत काय येतं बघा, एक किट आहे. ओके, हे फुल चार्ज येतं बघा. इथं आपली जर फुल चार्जिंग असेल ना त्याप्रमाणे लाईट्स लागतात, तर फुल चार्ज आहे. तर याच्यासोबत आपल्याला काय भेटतं, 1 सेकंड दाखवतो. हा आहे आपला ॲपलचा पिन. ओके, ट्रान्समीटरला लागतो. त्यानंतर मी अँड्रॉइडचा यूज केलेला आहे, कारण माझ्या 15 प्रो आहे. 15 प्रोला अँड्रॉइडचा पण चालतो. ओके, आणि अजून एक माईक आहे आणि कॉलरला मी माईक लावलेला आहे. एक माईक मी कॉलर लावला आहे, एक माईक तिथं आहे, एक ट्रान्समीटर भेटतो जो आपण फोन लावलेला आहे. प्लस ही क्लिप भेटते बघा, ही क्लिप DSLRला लागू शकते. आणि गोप्रोला अटॅच करता असेल तर गोप्रोचा सेपरेट एक 3.2 वाला जॅक असतो, नाही का, ऑडिओ जॅक, ते घालून तुम्ही यूज करू शकता. आणि याच्या साधारण बॅटरी बॅकअप बघितला नाही याचा, तर साधारण मला एक अराऊंड 1 दिवसाच्या वर चाललेलं आहे माईक. पण उलट माईक जास्त झालेलं आहे 1 दिवस. आणि जर केस बघितला तर 2-3 दिवस जातो मला, कारण मी एवढं यूज करत नाही आहे डेलीमध्ये. सो डेलीमध्ये केलं तरी मॅक्सिमम 1 दिवसाच्या वर तर बॅटरी बॅकअप 100% जाणार, किती यूज केला तरी. तर एवढं बॅटरी बॅकअप त्याला ऑलरेडी आहे. ओके, ह्याच गोष्टी, बाकी काही गोष्टी नाही रिअल लाईफमध्ये मी यूज केलेलं याचा, हेच आहे, बाकी अदरवाईज काही नाही. आणि एवढं कॉम्पॅक्ट आहे की कुठं पण बसू शकतं. आणि याला चार्जिंग स्लॉट आहे इथं, जेणेकरून तुम्ही ह्या बॉक्सला चार्ज करू शकता. आणि याची वॉरंटी वगैरे 1 वर्षाची वॉरंटी आहे. 1 वर्ष तर काय प्रॉब्लेम नाही आला मला आजपर्यंत, एक पण प्रॉब्लेम नाही आलेला याचा, एक पण. ह्याच्यात कस्टमाइज सेटिंग तर भरपूर आहे. तुम्ही ऑडिओ इन्हॅन्स करत असाल ना तर त्यात बऱ्याच ऑप्शन आहे, तुम्ही ते चेक करू शकता. मी तर आजपर्यंत नाही कधी केलं. सो याचा अजून एक यूज मी सांगायचं विसरलो. सो याला आपण असं क्लिप करू शकतो. ओके, असं क्लिपही करू शकतो. आणि अजून एक गोष्ट, याला अजून एक मॅग्नेट आहे साईडला, असं मॅग्नेट आहे. हे मॅग्नेटने आपण असं
मॅग्नेट आत टाकू शकतो असं आणि याला क्लिप असं होऊन जातं. एक सेकंड ना. ओके, आता हा क्लिप ऑलरेडी झाला असा. आत मॅग्नेट आहे, मॅग्नेटनी जस्ट लपतं ते. ओके, असं लावता येतं. सॉरी. आणि असं आपल्याला जर माईक जर हाईड करायचा असेल ना तर असंही करता येतं, असंही करता येतं. बट मी रियुज मी सांगतो नाही का, असं करू नका. कारण ज्यावेळेस आपण ट्रेक करतो, ज्यावेळेस फिरतो आपण बाहेर, त्यावेळेस आपला घाम देतो नाही का, आणि तो घाम त्या माईकमध्ये जाऊ शकतो. सो आपण बेस्ट वे काय आहे, एक तर असा लावू शकतो. एक सेकंड, एक तर असा लावा. एक सेकंड लागत नाही. हां, एक तर असा लावा. अदरवाईज नाही, याची क्लिप आहे. अदरवाईज असं क्लिप आहे, एकदम इझी आहे. अशी क्लिप आहे, ही क्लिप लावू शकता. ओके, ज्या गोष्टी आहे ते मी रिअल लाईफमध्ये आतापर्यंत 1 वर्ष झाले ह्या माईकचा मी रिव्ह्यू नाही केला, कारण मला पूर्ण यूज करायचा होता कसा आहे आणि ह्याच गोष्टी बस. आणि आता तुम्हाला या साईडला माईकमधून पण मी ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस आवाज येत होता वाऱ्याचा. आता मी फक्त माझे जे ह्या आयफोन आहे ना 15 Pro त्यांनी शूट करतोय. मग तुम्ही चेक करू शकता की आता वारं पण येतोय, या साईडला आवाज पण आहे. मग आता आवाजाची क्लॅरिटी कशी येते तुम्हाला ते बघा, आणि मग तुम्ही कम्पेअर करा माईकबद्दल. मग जर काय आता माझ्याकडे जर कॅट असतं ना, कॅट माझ्याकडून हरवला आणि तुटला, त्याच्यामुळं मला माझ्याकडे कॅट नव्हते, कारण सोबत 2 कॅट आहेत माईकसोबत लावायला. बट नाही आता माझ्याकडे, जाऊ दे. पण तुम्ही आता कम्पेअर करू शकता दोन्ही गोष्टीला, एक तर आयफोन आणि प्लस त्याला जर लावला आपण DJI माईक तर आवाजी व्हॉइस क्लॅरिटी कशी येते. ओके, तर आपण आता लोकेशनवरून परत जाऊ. आता जिथं बैलगाडा घाट आहे ना तिथं जाऊ, लोकेशनवर, त्या लोकेशनवर जाऊ. कारण की इथं जरा प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे ते ड्रोन फ्लाय नाही करू शकत. सो ठीक आहे, पण त्या साईडला आहे ना बैलगाडा घाटाची ते सगळं गायरान आहे आणि तिथं शूट करू शकतो आपण, म्हणजे ड्रोन फ्लाय करू शकतो. आता सनसेट व्हायला पण अजून साधारण 1 तासभर आहे, पण ह्या एवढी लाईट असेल ना तर फुटेज चांगलं येतं. सो लवकर चाललो मी. या साईडला पावसाळ्यातले भारी व्ह्यू असतो, पूर्ण ग्रीनरी असती. आणि इकडं गावातल्या लोकांनी बरेच झाड लावलेली बेसिकली. शेट्रा आत्ता फोन पाडला माझा, काय नाही झालं. ओके, काय नाही आलं. एक सेकंड, ग्लास तुटला. जो फ्रंटचा आपला आहे ना डिस्प्लेचा ग्लास लावलेला तो तुटलाय. जाऊन काय, आत्ता फोन पडला, ग्लास तुटला. बरं आलं, डिस्प्लेला कवर लावला होता मी. जर तुम्ही पण वापरताय ना आयफोन तर त्याला प्रोटेक्शन कवर ग्लास सगळं लावा, कारण याची ॲक्सेसरीज भरपूर महाग आहे. आता याला नेमकं सेल्फ नाही आहे राव, चालू व्हायला पाहिजे. झाल्यावर नशिबन चालू, तर लय वेळ लागतो याला चालू व्हायला. परत बैलगाडा घाटाकडे जाऊ. चला, याला ब्रेक नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो सगळा राव. मोबाईल पकडायला पण अवघड जातं असं. या साईडला मस्त ग्रीनरी असते पावसाळ्यात बघण्यासारखं व्ह्यू असतो. हे काय ठेवलं इथं बाटलीमध्ये? हा, हे कुत्र्यांना घाबरतात, कुत्र्यांनी घाबरतात. चला डायरेक्ट बैलगाडा घाटात जाऊ आता.